नमो बुद्धाय जय भीम. जगण्याची कला विपश्यना साधना या पुस्तकातील अध्याय क्रमांक 8 आज आपण पाहणार आहोत. सजगता व समता. सजगता आणि मनाची समता हीच विपश्यना आहे. जेव्हा ह्या दोन्हींचा एकत्र अभ्यास होतो तेव्हाच आपण दुःखमुक्त होतो. ह्यापैकी एकाच जरी कमतरता राहिली तरी आपल्या उद्दिष्टाकडे जाणाऱ्या मार्गातली आपली प्रगती खुंटलीच म्हणून समजा. ज्याप्रमाणे पक्षाला उडायला 2 पंखांची, गाडीला चालायला 2 चाकांची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे मुक्तीच्या मार्गात या दोन्हींची आवश्यकता आहे. दोन्ही सारखेच कुष्ट आहेत. पक्षाचा एक पंख नाजूक व दुसरा दणकट असला तरी तो नीट उडू शकणार नाही. गाडीचे एक चाक मोठे व एक लहान असले तरी ती गोलगोलच फिरत राहणार. साधकाने या मार्गात प्रगती करण्यासाठी सजगता व मनाची समता सारखीच मजबूत करायला हवी. आपण मन व शरीराच्या पूर्ण सत्यासाठी त्यांच्यातील सूक्ष्मतम स्तरापर्यंत जागरूक होणे आवश्यक आहे. हा उद्देश लक्षात घेऊन शरीर व मनाच्या वरवरच्या क्रियांविषयी जागरूक राहून भागणार नाही. जसे शारीरिक हालचाली, मनातील विचार इत्यादी आपण संपूर्ण शरीरातील संवेदनांविषयी जागरूकता विकसित करणे व त्यांच्या प्रती समता राखणे आवश्यक आहे. आपण जागरूक असू पण समता कमकुवत असेल तर आपण आपल्या संवेदनांच्या बाबतीत जितके जास्त जागरूक राहतो तितके जास्त संवेदनाक्षम बनतो व त्यातूनच अंध प्रतिक्रिया निर्माण होऊन आपण दुःखी होण्याची शक्यता वाढते. या उलट आपले मन स्थिर असेल पण शरीराच्या संवेदनांबद्दल जागरूक नसलो तर ही स्थिरता वरवरची असते व मनात खोलवर होणाऱ्या प्रतिक्रिया दडपल्या जाऊन आतच साठत राहतात. म्हणून आपण सजगता व समता या दोन्हींचा सारखाच सखोल अभ्यास करावयास हवा. अशा प्रकारे शरीरात व मनात खोलवर होणाऱ्या सर्व गोष्टींबद्दल आपण सदैव जागरूक असले पाहिजे आणि प्रतिक्रिया न करता मनाची स्थिरता कायम राखली पाहिजे. सर्व गोष्टी अनित्य आहेत हा बोध नेहमीच जागता ठेवला पाहिजे. आपल्यातील खऱ्या सत्याची स्पष्ट अनुभूती होऊन त्यातूनच आपल्या स्वभावाचे ज्ञान होणे, त्यांचे पूर्ण आकलन होणे हीच खरी प्रज्ञा जागृती होय. यालाच भगवान बुद्धांनी यथाभूत ज्ञान दर्शन असे म्हटले होते. सत्य जसे आहे तसे अनुभवणे व त्यातून निर्माण होणारे शहाणपण म्हणजे प्रज्ञा. या प्रज्ञेमुळेच आपण दुःखातून बाहेर येऊ शकतो. प्रज्ञा जागृतीनंतर होणाऱ्या प्रत्येक संवेदनाचा अनुभव हा क्षणभंगुरत्वाची प्रचिती घेऊन येणारच असणार. हा अनुभव राग व द्वेष यांच्या अंध प्रतिक्रियांमुळे निर्माण होणाऱ्या संस्कारांचा नाश करणाराच असणार. सत्य अवलोकनाच्या शिकवणुकीमुळे आपण आपल्यासाठी होणारी दुःखाची निर्मिती थांबवतो. पूर्वप्रतिक्रियांचा साठा. मनाची सजगता व संतुलन कायम राखून दुःखाचे उगमस्थान असणाऱ्या प्रतिक्रिया थांबवू. पण आपल्या दुःख निर्मितीला दुसरेही एक कारण आहे, त्याचीही हाताळणी करावयास हवी. प्रतिक्रिया थांबवल्याने आपण फार तर नव्याने निर्माण होणाऱ्या दुःखाचे कारण दूर करू शकू, पण आपल्याजवळ असणाऱ्या पूर्वसंस्काराचे काय? आतापर्यंत गोळा केलेल्या एकूण प्रतिक्रियांचे काय? जरी आपण पूर्वसंचयात एकही नवी भर घातली नाही तरी जुन्या प्रतिक्रिया, पूर्वसंस्कार आपल्यासाठी दुःखाची निर्मिती करणारच. संस्कार या शब्दाचा अर्थ बंधनाची क्रिया व जे बांधले जाते ते बंधन असे करता येईल. प्रत्येक प्रतिक्रिया ही मानसिक प्रतिक्रियेची शेवटची पायरी असते. त्याचप्रमाणे तीच नवीन मानसिक प्रक्रियेच्या कारणाच्या क्रमातील पहिली पायरी होऊ शकते. प्रत्येक संस्कार त्याच्या पूर्वीच्या प्रक्रियेमुळे संस्कारित झालेला असतो व त्यानंतर उद्भवणाऱ्या प्रक्रियेला संस्कारित करतो. मानसिक प्रक्रियेतील दुसरी प्रक्रिया संज्ञा याच्या प्रभावाखाली ही संस्काराची यंत्रणा काम करते. विज्ञान हे मूलतः भेदभाव व फरक न करणारे आहे. त्याचे कार्य फक्त शरीराशी व मनाशी झालेल्या स्पर्शाची खटपटीची केवळ नोंद करणे हे आहे. संज्ञा मात्र हा भेदभाव करते. कोणत्याही नवीन घटनांचे मूल्यांकन किंवा वर्गीकरण करण्यासाठी संज्ञा आपल्या पूर्वापार गोळा केलेल्या अनुभवाचाच उपयोग करते. पूर्वीच्या प्रतिक्रियाच येणाऱ्या अनुभवांचे मोजमाप करण्याचे मापदंड ठरतात. नवीन अनुभवांचा निवाडा व वर्गीकरण आपण आपल्या पूर्वसंस्काराच्या आधारावरच करीत असतो. वर सांगितल्याप्रमाणे आपल्या जुन्या रागद्वेषांच्या प्रतिक्रियांच्या प्रभावावरून आपल्या पुढे येणाऱ्या घटनांचे मूल्यांकन होते. जसे
आहे तसे बघण्याऐवजी आपण ते रंगी चष्म्यातूनच बघतो. आपल्या आतील व बाहेरील जगाचे मूल्यांकन ह्या चष्म्यामुळे मनावरील जुन्या पूर्वग्रहामुळे विकृत व अंधुक असे होऊन जाते. या विकृत मूल्यांकनामुळे ज्या सहज व स्वाभाविक संवेदना असतात त्या सुखकारक व दुःखकारक होतात. संवेदनांवर आपण परत प्रतिक्रिया करतो, त्यामुळे आपले मूल्यांकन अधिकच विकृत होते. अशा प्रकारे प्रत्येक प्रतिक्रिया ही पुढच्या प्रतिक्रियेला निमित्त होते व त्यातून पुढील संस्कार आळीपाळीने तयार होतच राहतात. संस्कारांचे दुहेरी कार्य चौथ्या प्रकरणातील नियमबद्ध साखळीच्या दोन्ही चक्रात स्पष्ट होते. ह्या साखळीतील संस्कार ही दुसरी कडी आहे. हीच विज्ञानाच्या उत्पत्तीचे तत्कालिक कारण ठरते. विज्ञान ही जरी 4 मानसिक क्रियातील पहिलीच क्रिया असली तरी संस्कार ही त्या 4 क्रियांतील चौथी क्रिया आहे की जी विज्ञान संज्ञा व संवेदना यांच्यानंतर येते. प्रतिक्रियेत ती साखळीच्या शेवटी परत राग व द्वेषादी प्रक्रियांमुळे संवेदनानंतर प्रकटते. राग व द्वेष यांची परिणती आसक्तीत होते व तीच नवीन मानसिक व शारीरिक कार्याची प्रेरणा ठरते. अशा प्रकारे हे स्वयंचलित कार्यचक्र आहे. प्रत्येक संस्कार घटनाचक्राच्या साखळीचे तोंड उघडतो व त्यातून नवीन संस्काराचा जन्म होतो. त्यातून घटनांची कधीही न संपणारी नवीन शृंखला निर्माण होते आणि एक दुष्टचक्र तयार होते. जेव्हा जेव्हा आपण प्रतिक्रिया करतो तेव्हा तेव्हा प्रतिक्रिया करण्याच्या मनाच्या सवयीला पुष्टी देत असतो. जेव्हा जेव्हा आपण राग व द्वेष निर्माण करतो त्यावेळी त्या वाढवण्याच्या प्रवृत्तीलाच आपण खतपाणी घालतो आणि एकदा का ही प्रवृत्ती प्रस्थापित झाली की आपण त्यात पूर्णपणे अडकून राहतो. त्या प्रवृत्तीचे गुलाम बनतो. उदाहरणार्थ, एक माणूस दुसऱ्याला त्याचा हेतू साध्य करण्यापासून परावृत्त करतो. दुसऱ्याला हा पहिला माणूस फार दुष्ट आहे असे वाटते व तो त्याचा द्वेष करू लागतो. हा समज त्या माणसाच्या पूर्व स्वभावाचा विचार करून झालेला नसतो, तर केवळ त्याने केलेल्या आपल्या मार्गातील अडथळ्यामुळे आलेल्या वैफल्यामुळे असतो. ही गोष्ट दुसऱ्या माणसाच्या अंतर्मनात खोलवर दडून राहते. पुढे प्रत्येक वेळी पहिल्या माणसाशी संबंध आला की त्यात या आधीच्या घटनेचा रंग उतरतो व तो द्वेषाच्या संवेदनांना जन्म देतो. त्यामुळे त्या माणसाची अगोदरचीच प्रतिमा भक्कम होत जाते. इतकेच काय, पण जर या 2 माणसांची भेट परत 20 वर्षांनंतर झाली तरी दुसरा पहिल्याला दुष्ट म्हणूनच ओळखतो व परत त्याचा द्वेष करू लागतो. त्या माणसाचा स्वभाव 20 वर्षांनंतर पूर्णपणे बदलला असला तरी हा दुसरा माणूस त्याचे मूल्यमापन त्याच्या 20 वर्षापूर्वी तयार केलेल्या प्रतिमेमुळेच करतो. ही प्रतिक्रिया त्या माणसाची नसून पूर्वीच्या अंध प्रतिक्रियेच्या आधारे निर्माण झालेल्या पूर्वग्रह दूषित समजामुळे तयार झालेली असते. दुसऱ्या उदाहरणात, एक माणूस दुसऱ्या माणसाला त्याचे इच्छित साध्य करायला मदत करतो. ज्या माणसाला मदत होते त्याला मदत करणारा माणूस फार चांगला आहे असा विश्वास वाटतो व त्याला हा माणूस आवडू लागतो. हा समज फक्त पहिल्या माणसाने दुसऱ्याला त्याची इच्छा पुरी करण्यात मदत केली म्हणून असतो. त्या माणसाचा स्वभाव काळजीपूर्वक अभ्यासून झालेला नसतो. हा विश्वास दुसऱ्याच्या अंतर्मनात खोलवर जाऊन बसतो व त्या माणसाच्या पुढील येणाऱ्या संबंधांना रंग देणारा ठरतो. त्यामुळे या माणसाबद्दल दुसऱ्या माणसात सुखद संवेदना निर्माण करतो व पहिलाच समज दृढ होतो. त्यामुळे त्यावरील विश्वासही पक्का होतो. पुढे अनेक वर्ष निघून गेली तरी जेव्हा जेव्हा त्याचा संबंध येतो तेव्हा तेव्हा या सुखद संवेदनाच निर्माण होतात. प्रत्यक्षात ही प्रतिक्रिया त्या माणसावर नसून जुन्या अंध प्रतिक्रियांवर आधारित त्याच्या प्रतिमेवर, कल्पनेवर असते. अशा प्रकारे संस्कार नवीन प्रतिक्रियांना ताबडतोब व दुसऱ्या भविष्यकाळातही जन्म देऊ शकतात आणि प्रत्येक वेळेची प्रतिक्रिया ही त्या पुढील प्रतिक्रियांचे कारण बनते की ज्या केवळ आपल्या दुःखांचीच निर्मिती करतात व ती वाढवतात. अशा प्रकारे ही प्रतिक्रिया दुःखे परत परत निर्माण करणारी प्रक्रिया आहे. आपल्याला असे वाटते की आपण बाहेरच्या सत्याशी झगडतो आहोत, पण हा सामना तर आपल्या आतील संवेदनांशीच असतो की ज्या आपल्या मूल्यांकनाने संस्कारित झालेल्या असतात, आपल्या प्रतिक्रियांनी संस्कारित झालेल्या असतात. जरी आपण या क्षणापासून संस्कारांची निर्मिती थांबवलीत तरी जुन्या साठलेल्या संस्कारांचा हिशेब आपल्याला चुकता करावाच लागणार, कारण हा जुना साठा आहे
व त्याचा स्वभाव प्रतिक्रिया करण्याचाच आहे. तो केव्हा ना केव्हा डोके वर काढल्याशिवाय व दुःख निर्मिती केल्याशिवाय राहणारच नाही. जोपर्यंत या जुन्या संस्कारांचा साठा शिल्लक आहे तोपर्यंत आपण पूर्णपणे दुःखमुक्त होणारच नाही. तर मग आपण या जुन्या प्रतिक्रियांचा नाश कसा करावा या प्रश्नाचे समर्पक उत्तर शोधण्यासाठीच विपश्यना ध्यानाचा सखोल अभ्यास आपण केला पाहिजे. जुन्या संस्कारांचा नाश. विपश्यनेचा अभ्यास करताना आपले काम हे शरीरातील सर्व भागांच्या संवेदनांचे केवळ अवलोकन करणे हेच आहे. संवेदनांच्या उत्पत्तीमागील कारणांचा विचार आपण करण्याची जरुरी नाही, कारण ती कारणे आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत. आपली प्रत्येक संवेदना आतील बदलाची द्योतक आहे याची जाणीव वाढवणे हेच पुरेसे आहे. बदलाचा उगम हा शारीरिक असो वा मानसिक असो, शरीर व मन हे एकमेकात इतक्या सूक्ष्म धाग्यांनी बांधलेले आहे की त्यातील प्रत्येक फरक समजणे फार अवघड आहे. एकावर जे काही घडते त्याचे पडसाद लगेच दुसऱ्यावर उमटल्याशिवाय राहत नाहीत. दुसऱ्या प्रकरणात चर्चा केल्याप्रमाणे भौतिक स्तरावर शरीर हे परमाणु कणांनी तयार झालेले असते, ज्याला अष्टकलाप असे म्हटलेले आहे. ते प्रत्येक क्षणी प्रचंड वेगाने उत्पन्न होत असतात व नाश पावतात. भौतिक पदार्थाच्या या क्रियांचे प्रकटीकरण अनंत प्रकारांनी होत असते, जसे की वस्तुमान पदार्थ संलग्न ठेवणारे शक्ती, तापमान व हालचाल. पदार्थांच्या या मूलभूत गुणांच्या आधारे आपल्या शरीरभर निरनिराळ्या प्रकारच्या संवेदना उत्पन्न होतात. अष्टकलाप उत्पन्न होण्याची 4 कारणे आहेत. एक आपल्या आहारातील अन्नाचा प्रकार, दुसरे आपल्या सभोवतालचे वातावरण. मनात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो व त्यामुळे कलापांची निर्मिती होणे शक्य आहे. म्हणूनच कलापांची निर्मिती ही वर्तमान क्षणातील मनाच्या प्रतिक्रियांमुळे तर होतेच, पण पूर्वीच्या म्हणजे भूतकाळातील प्रतिक्रियांच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या मानसिक स्थितीमुळेही होते. शरीर चालवण्यासाठी अन्नाची गरज असते. जरी आपण अन्न खाणे बंद केले तरी शरीराचे कार्य तात्काळ कोलमडून पडत नाही. ते काही काळ स्वतः तग धरू शकते. जरूर भासल्यास आपल्या शरीर तंतूंमधील साठवलेल्या ऊर्जेचा उपयोग करून ते काही आठवडे जिवंत राहू शकते. जेव्हा सर्व संचित ऊर्जा वापरून संपते तेव्हाच देह कोसळतो व मृत्यू ओढवतो. अशा प्रकारे शरीराचा भौतिक प्रवाह संपुष्टात येतो. अगदी याचप्रमाणे मनाला विज्ञानाचा प्रभाव टिकवण्यासाठी खाद्याची व प्रेरणेची जरूर असते. हे मनाचे खाद्य म्हणजे संस्कार होय. प्रतीत्य समुपपादानुसार संस्कारामुळे विज्ञानाची निर्मिती होते. मनाची प्रत्येक प्रतिक्रिया विज्ञानाचा प्रभाव निर्माण करणारी, प्रेरणा देण्यास उत्तरदायी होते. शरीराला जरी अन्नाची आवश्यकता दिवसातून काही अंतरानेच भासली तरी मनाला मात्र त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्यक्षण इंधनाची गरज लागते. अशा इंधनाशिवाय जाणीवेचा प्रभाव एक क्षणसुद्धा पुढे टिकू शकत नाही. उदाहरणार्थ, आता या क्षणी मनात द्वेष निर्माण केला तर पुढच्या क्षणी निर्माण होणारी जाणीव म्हणजेच विज्ञान ही द्वेषाचेच अपत्य असणार आणि पुढील प्रत्येक प्रशिक्षण हेच घडत राहणार. आपण प्रत्यक्षणी उदाहरणार्थ, आता ह्या क्षणी मनात द्वेष निर्माण केला तर पुढच्या क्षणी निर्माण होणारे जाणीव म्हणजेच विज्ञान ही द्वेषाचेच अपत्य असणार आणि पुढील कित्येक प्रतिक्षण हेच घडत राहणार. आपण प्रत्येक क्षणी द्वेषाची प्रतिक्रिया करत राहतो व मनाला त्याचे खाद्य पुरवित असतो. विपश्यनेच्या अभ्यासाने मात्र साधक प्रतिक्रिया थांबवण्याची युक्ती शिकतो. वर्तमान क्षणी संस्काराची निर्मिती थांबवतो. मनाला कार्यप्रवण करणारे ताजे खाद्य देणे तो थांबवितो. तर मग मानसिक प्रवाहाचे काय होते? तो ताबडतोब थांबत नाही. उलट संचातील एक ना एक प्रतिक्रिया मनाचा प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी कार्यप्रवण होऊन मनाच्या पृष्ठभागावर प्रकटते. जुन्या संस्कारांची प्रतिक्रिया म्हणून विज्ञान निर्माण होते व त्या स्थानावरून विज्ञानाचा प्रभाव दुसऱ्या क्षणी पुढे चालू ठेवते. संस्कार शारीरिक पातळीवर एका विशिष्ट प्रकारच्या कलापांना जन्म देण्यास कारणीभूत होतात. त्यामुळेच आपल्याला शरीरावर संवेदना अनुभवायला मिळतात. कदाचित जुन्या द्वेषांच्या संस्कारांचेच प्रकटीकरण शरीरावर अशा कणांत होत असेल की ज्यामुळे दुःखद संवेदनांचा अनुभव येतो. आपण जर या संवेदनांना त्या दूर करण्याच्या प्रक्रियेनेच सामोरे गेलो तर परत नवीन द्वेषांचीच निर्मिती होते. अशा प्रकारे आपण विज्ञानाच्या प्रवाहासाठी लागणारे खाद्य पुरवितो
त्यामुळे आत खोलवर दडलेल्या पूर्वसंचित संस्कारांना जाणीवेच्या पृष्ठभागावर येण्याची संधीच आपण देत नाही. जर दुःखदायक संवेदना निर्माण होऊन सुद्धा आपण प्रतिक्रिया करायची थांबवले तर मात्र नवीन संस्काराची निर्मिती थांबते. जुन्या संचयातून वर येणारे संस्कार सुद्धा उत्पन्न होऊन निघून जातात. पुढील क्षणी जुना संस्कार संवेदनांच्या स्वरूपात प्रकट होतो. परत जर आपण प्रतिक्रिया केली नाही तर तो देखील लय पावतो. अशा प्रकारे मनाची शांती, समता कायम राखून आपण एकामागून एक अशा जुन्या संस्कारांना मनाच्या पृष्ठभागावर येऊ दिले, त्यांचे संवेदनांमध्ये प्रकटीकरण होऊ दिले, त्या संवेदनांविषयी जागरूकता व समता ठेवली तर जुन्या सगळ्या संस्कारांचे निर्मूलन, उच्चाटन आपण करू शकू. जोपर्यंत द्वेषांचे संस्कार शिल्लक राहतील तोपर्यंत आयुष्यात निर्माण झालेल्या दुःखाच्या प्रसंगी द्वेषाच्या प्रतिक्रिया करण्याकडे मनाचा कल राहणारच. त्याचप्रमाणे रागाचे संस्कार शिल्लक आहेत तोपर्यंत आयुष्यात आलेल्या सुखद प्रसंगी रागाच्या प्रतिक्रिया करण्याचा मनाचा कल राहणारच. विपश्यना या दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया पुसून टाकण्याचे काम करते. आपण अभ्यास करत असताना आपल्याला सुखद व दुःखद प्रसंगाशी सामना हा करावाच लागतो. तेव्हा प्रत्येक संवेदनाचे तटस्थ मनाने अवलोकन केल्याने प्रथम रागाच्या व द्वेषाच्या क्रियांची तीव्रता कमी होऊन त्या हळूहळू नाहीशा होतात. ज्या ज्या प्रकारचे संस्कार आपण पुसून टाकू त्या त्या प्रकारच्या दुःखातून आपली सुटका होईल. जेव्हा एकामागून एक अशा सर्व संस्कारांचे निर्मूलन होईल, त्यांचा विनाश होईल, तेव्हा मन हे पूर्णपणे मुक्त होईल. ज्यांना ही प्रक्रिया पूर्णपणे उमगली आहे ते म्हणतात, संस्कार हे अनित्य आहेत. उत्पत्ती व विनाश हाच त्यांचा स्वभाव आहे. उदयानंतर त्यांचे शमन केले जाते. हा त्यांचा विनाशच चिरंतन सुख आणतो. प्रत्येक संस्कार उत्पन्न होतो व लय पावतो. तो पुढील क्षणी पुन्हा उत्पन्न होण्यासाठीच. हे चक्र अव्याहत चालू असते. जर आपण प्रज्ञेचा विकास करून तटस्थ निरीक्षणास सुरुवात केली तर त्यांची पुनर्निर्मिती थांबते व त्यांचे निर्मूलन सुरू होते. संस्काराचे थरामागून थर उभरून वर येतील व आपण प्रतिक्रिया न करता त्यांचे अवलोकन केल्यास त्या सर्वांचे निर्मूलन होईल. जेवढे जेवढे संस्काराचे निर्मूलन होईल त्या त्या प्रमाणात आपण आनंदाचे व सुखाचे वाटेकरी होत राहू. दुःखमुक्तीचा आनंद उपभोगू. सगळ्या पूर्वसंचित संस्काराचे अशा प्रकारे उच्चाटन झाले की आपण नित्य आनंद उपभोगू, पूर्णमुक्तीचे अधिकारी होऊ. विपश्यना ध्यानविधी हा खरोखरच असा उपयुक्त विधी आहे की ज्यामुळे जुन्या संस्कारांचा नाश होतो. आपल्या सगळ्या आयुष्यभर प्रत्येक क्षणाला आपण संस्कारांना जन्म दिला. आता सदैव जागरूक व समतोल राहून काही असे क्षण मिळवू की जेव्हा आपण प्रतिक्रिया थांबवू, नवीन संस्काराची निर्मिती थांबवू. हे थोडे क्षण कितीही अल्पजीविका असेनात प्रचंड शक्तिशाली असतात व तेच दुष्टचक्र उलट दिशेने फिरवून त्याचे रूपांतर शुद्धी करणाऱ्या प्रक्रियांच्या मार्फत मुक्तिचक्रात करतात. ही मुक्तिचक्राची क्रिया सुरू करण्यासाठी आपल्याला तसे काहीच करावे लागत नाही. जे काय करावे लागते ते फक्त आपण स्वतःला प्रतिक्रिया करण्यापासून दूर ठेवणे, परावृत्त करणे, बस. संवेदनांच्या निर्मितीचे कारण कोणतेही का असेना, त्यांचा अनुभव आपण अतिशय शांत व स्थिर मनाने घ्यावयाचा. त्यांचे निरीक्षण करावयाचे. दिवा लावल्यावर जसा खोलीतला सगळा अंधार नाहीसा होऊन ती उजळून निघते, तसेच सजगता व मनाची समता आपोआपच सगळ्या प्रतिक्रियांचा नाश करून मन उजळून टाकते. एकदा भगवान बुद्धांनी दान देणाऱ्या माणसाची गोष्ट सांगितली. समारोप करताना भगवान बुद्ध म्हणाले, जरी त्याने सर्वात मोठा दानधर्म केला असला तरीही त्याने शुद्ध मनाने, समर्पित भावनेने बुद्धाची, धर्माची आणि संत पुरुषांची शरणागती पत्करली असती तर ती त्याला दानधर्मापेक्षा जास्त फलदायी ठरली असती. हेही त्याने केले असते तर समर्पित भावनेने पंचशिलाचे ग्रहण करणे हे त्याहीपेक्षा त्याला जास्त लाभदायक ठरले असते. हेही त्याने केले असते तर थोडा वेळ का होईना सर्वांप्रती सद्भाव व प्रेमभाव बाळगला असता तर ते त्याला जास्त हितकारी ठरले असते. हे सगळे त्याने केले असले तरी या सर्वांपेक्षा चुटकी वाजवण्या एवढा वेळ त्याने अनित्यबोध धारण केला असता तर तो त्याला महाफलदायी ठरला असता. कदाचित साधकाला क्षणभर का होईना आपल्या संवेदनांची जाणीव झाली व त्याने त्यांच्या क्षणभंगूर अल्पजीवी स्वभावाला समजून त्याबद्दल प्रतिक्रिया करावयाचे टाळले, थांबवले.
तर तो अल्पकाळी क्षण देखील फार मोठे सामर्थ्य निर्माण करणारा ठरेल. चिकाटीने, सातत्याने व अखंड प्रयत्नाने मनाची समता वाढवून तटस्थतेचा हा काळ देखील वाढेल व प्रतिक्रियांचा काळ कमी होईल. हळूहळू मनाची प्रतिक्रिया करावयाची खोड स्वभावच नाहीसा होईल व शेवटी अशी वेळ येईल की मनातील संस्कारांचा संपूर्ण नाश होऊन मन सर्व जुन्या आणि नव्या पूर्वसंचित व सध्याच्या प्रतिक्रियांचा नाश करून संपूर्णपणे मुक्त होईल. प्रश्नोत्तरे. प्रश्न. आज दुपारी मी एक असे आसन घालून बसायचा प्रयत्न केला की त्यात पाठीचा कणा ताठ होऊन न हलता सहजतेने बराच वेळ बसता येईल, पण त्यात मला संवेदनांची जाणीव मात्र फारशी होत नव्हती. मला हे उमजत नाही की काही काळाने परत संवेदनांची जाणीव होऊ लागेल का, की मी पूर्वीच्याच आसनाचा प्रयोग करणे योग्य होईल. उत्तर. मुद्दामच त्रासदायक आसन निवडून संवेदना निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. हाच जर साधनेचा योग्य मार्ग असता तर मीच खिळ्यांच्या आसनावर बसायला सांगितले असते. अशा टोकाच्या साधनांचा काहीच उपयोग होत नाही. पाठीचा कणा सरळ राहील असे सुखकारक आसन निवडा व संवेदना नैसर्गिकरित्या तयार होऊ द्या. बळजबरीने त्याची उत्पत्ती करू नका. त्यांना सहज प्रकट होऊ द्या. त्या प्रकट होतीलच, कारण त्या मुळात तिथे आहेतच. कदाचित आपण पूर्वी अनुभवलेल्या संवेदनाच तेथे परत शोधत असाल, पण त्यांची जागा दुसऱ्या प्रकारच्या संवेदनांनी घेतली असेल. प्रश्न. पूर्वीपेक्षा तरल संवेदना तेथे होत्या. माझ्या पूर्वीच्या आसनात न हलता थोडा वेळ देखील बसणे अशक्य होते. उत्तर. तर मग आपण नवीन सुखकारक आसन निवडले हे चांगलेच झाले. आता संवेदनांची उत्पत्ती निसर्गावरच सोडा. कदाचित काही तीव्र संवेदना नुकत्याच नाहीशा झाल्या असतील व त्यांची जागा नवीन तरल संवेदनांनी घेतली असेल, परंतु मन मात्र अजून त्यांना जाणण्या इतपत धारदार झालेले नसणार. मनाची क्षमता वाढवण्यासाठी पुन्हा काही वेळ आनापान करा. यामुळे आपली एकाग्रता वाढेल व मन सूक्ष्म संवेदना ग्रहण करण्यास योग्य होईल. मला असे वाटते की संवेदना जितक्या तीव्र तेवढ्या त्या उत्तम, कारण त्या प्रमाणात जुने संस्कार वर येतील. उत्तर. असेच होणे जरुरीचे नाही. काही अशुद्धता अगदी सूक्ष्म संवेदनांच्या स्वरूपातही बाहेर पडते. संवेदनांसाठी तरी हाव का करावयाची? त्या तीव्र असोत वा सूक्ष्म, आपले काम फक्त त्यांचे तटस्थ अवलोकन होय. प्रश्न. एखादी संवेदना एखाद्या विशिष्ट प्रकारच्या प्रक्रियेशी निगडीत आहे याची संगती आपण लावावी का? उत्तर. हा तर शक्तीचा अर्थही अपव्यय होईल. हे तर एखादे कापड धुत असताना मध्येच थांबून कोणता डाग कशाने पडला आहे हे शोधण्यासारखेच होईल. असे करण्याने कपडे धुणाऱ्याला आपले कपडे स्वच्छ धुण्याचे काम करण्यात काही मदत होणार नाही. हे काम चांगले करण्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे एक चांगला धुण्याचा साबण घेणे व त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे हेच आहे. आपण जर चांगल्या प्रकारे धुण्याचे काम केले तर सगळी घाण निघून जाईल. त्याचप्रमाणे आपल्याला विपश्यना हा साबण मिळालेला आहे. आता त्याचा उपयोग करून आपल्या मनातील सगळा मळ धुवून ते साफ करा. आपण जर काही विशिष्ट संवेदनांच्या कारणांचा शोध घेत बसलात तर एक बौद्धिक कसरतच करीत बसाल. दुःख व अनित्यता या मुख्य गोष्टींना विसरूनच जाल. ह्या बौद्धिक कसरतीचा दुःखमुक्तीसाठी आपल्याला मुळीच उपयोग होणार नाही. प्रश्न. कोण निरीक्षण करतो आहे? कशाचे व काय निरीक्षण होते आहे याबद्दल मी फारच संभ्रमात पडलो आहे. उत्तर. याबद्दल कोणतेही भौतिक पातळीवरचे उत्तर आपले समाधान करू शकणार नाही. आपण याचे उत्तर स्वतः शोधले पाहिजे. मी म्हणजे कोण करते हे सगळे? कोण आहे हा मी? आपले संशोधन, आपले पृथक्करण चालूच ठेवा. बघा तर कोणी मी समोर येतो का? आणि आलाच तर त्याचेही निरीक्षण करा. कोणी मी पुढे आलाच नाही तर मात्र मी ही एक आपली भ्रामक कल्पनाच आहे हे मान्य करा. प्रश्न. काही प्रकारचे मानसिक संस्कार विधायक नसतातच का? मग त्यांचेही निर्मूलन का करावयाचे? उत्तर. विधायक संस्कार आपल्याला दुःखापासून मुक्त करण्यास प्रेरक ठरतात, पण एकदा का हा उद्देश सफल झाला की सगळ्या प्रकारचे संस्कार, मग ते विधायक असोत वा विघातक, त्यांना विसरलेच पाहिजे. ते नदी पार करताना वापरावयाच्या होड्यांसारखेच आहेत. एकदा नदी पार केली की आपण आपल्या पुढच्या प्रवासास होड्या डोक्यावर घेऊन जात नाही.
घोड्यांनी आपले काम केलेले असते. आता पुढे त्यांचा काहीच उपयोग नसतो, तेव्हा त्या तिथेच टाकणे योग्य नाही का? त्याचप्रमाणे जो पूर्ण मुक्त झाला आहे त्याला संस्काराची गरजच नाही. विधायक संस्कारामुळे नाही तर मनाच्या शुद्धतेमुळे माणूस मुक्त होत असतो. प्रश्न, आपण विपश्यना अभ्यासास जेव्हा सुरुवात करतो तेव्हा प्रथम आपल्याला दुःखद संवेदनांशी सामना का करावा लागतो? सुखद संवेदना त्यानंतर का निर्माण होतात? उत्तर, विपश्यनेच्या कामाला सुरुवातच स्थूल दुःखद विकारांच्या निर्मूलनाने होते. जेव्हा आपण जमीन स्वच्छ करायला सुरुवात करतो तेव्हा प्रथम मोठ्या वस्तू व पालापाचोळा यांची घाण निघते व पुढील प्रत्येक झाडण्यात लहान लहान कण व धूळ दूर होत जाते, नाही का? विपश्यना साधनेचे तसेच आहे. प्रथम मनातील स्थूल अशुद्धता दूर केली जाते व नंतरच आत राहिलेल्या सूक्ष्म व सुखद संवेदना पृष्ठभागावर येऊ लागतात. पण यात सुखद संवेदनांबद्दल लोभ निर्माण होण्याचा धोका आहे. तेव्हा सुखद संवेदनांची निर्मिती हेच आपले अंतिम ध्येय आहे असा गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. सर्व संस्कारांचे निर्मूलन होण्यासाठी ज्या संवेदना मग त्या सुखद असोत वा दुःखद उत्पन्न होतील त्यांचे तटस्थपणे केवळ निरीक्षण करीतच राहिले पाहिजे. प्रश्न, आपण म्हणालात की आपल्याजवळ मळलेल्या कापडाचा एक तुकडा आहे व तो स्वच्छ करण्यासाठी एक साबणही आहे. आज तर मला असे वाटते की माझ्याजवळचा साबणच संपला आहे. आज सकाळी मी ध्यानात अगदी सखोलता गाठली होती, पण दुपारी मात्र मी खरोखर अगदीच निराश झालो, चिडलो व म्हणू लागलो, अरे रे, यात काय अर्थ आहे? मला असे वाटते की जेव्हा साधनेत गंभीरता आली तेव्हा माझ्यातील शत्रू कदाचित माझा अहंकार असेल. आतून मला ठोसे मारू लागला. मग मला असे वाटले की त्याच्याशी सामना करण्याची सामर्थ्य माझ्यात नाही. या परिस्थितीतून बाजूला होण्याचा काही मार्ग आहे का? म्हणजे उगाचच या प्रखर युद्धात पडायला नको. यावर एक चांगला उपाय आहे का? उत्तर, समता राखा. समता राखा हा समजदारीचा मार्ग आहे. आपला अनुभव हा अगदीच स्वाभाविक आहे. जेव्हा आपले मन समतेत असते व अंतर्मनात खोलवर प्रवेश करते तेव्हा या शस्त्रक्रियेचा परिणाम मनात खोलवर दडलेल्या जुन्या प्रतिक्रियांना डिवचण्यात होतो व त्या मनाच्या पृष्ठभागावर प्रकटतात आणि पुढच्या बैठकीत त्या वादळाशी आपल्याला सामना करावा लागतो. त्यांच्या नकारात्मकतेची झळ सहन करावी लागते. अशा परिस्थितीत मनाची समताच कामास येते, नाहीतर नकारात्मकतेचा पगडा आपल्यावर बसेल व त्यामुळे ध्यान करणे अवघड होईल. अशा वेळी जर मनाची दुर्बलता जाणवली तर आनापान साधना सुरू करा. जेव्हा मोठे वादळ निर्माण होते तेव्हा समुद्रात जहाला वाचवण्यासाठी आपल्याला नांगराचा उपयोग पर्याय होऊन वादळ शमनाची वाट पाहावी लागते. येथे श्वासोच्छ्वास हाच आपला नांगर आहे, त्याची मदत घ्या. वादळ आपोआपच कमी होईल. विकार वर आले हे एक प्रकारचे चांगलेच झाले, कारण त्यामुळेच त्यांचा समूळ नाश करण्याची संधी आपल्याला मिळाली. आपण आपल्या मनाची समता कायम राखलीत तर अशी वादळे उत्पन्न होऊन सहजपणे नाश पावतील आणि आपल्या भाग्याला उपकारक ठरतील. प्रश्न, मला जर दुःख संवेदनांची फारशी जाणीव होत नसेल तर माझी प्रगती तितकीच चांगली होत असते, हे खरे का? उत्तर, आपण सजग असून जर समतेत असलो तर पीडा असो वा नसो आपण नक्कीच प्रगती करत आहात. ह्या मार्गावर प्रगती होण्यासाठी आपण सतत दुःखाचा सामना करावाच पाहिजे असे मुळीच नाही. जर दुःख नसेल तर दुःख नाही याची जाणीव ठेवा. याचेच निरीक्षण करा. जे काही घडते त्याचे तटस्थ निरीक्षण महत्त्वाचे आहे. प्रश्न, मला काल असा अनुभव आला की माझे शरीरच वितळून गेले आहे. मला असे वाटले की माझे संपूर्ण शरीर म्हणजे कंपनांनी भरलेला एक भाता आहे. उत्तर, बरोबर. प्रश्न, जेव्हा घडले तेव्हा मला बालपणाची एक आठवण झाली की तेव्हाही मला असाच अनुभव आला होता. आतापर्यंत इतकी वर्ष मी ह्याच अनुभवाची पुनरावृत्ती कशी होईल याच मार्गाच्या शोधात होतो आणि परत तोच अनुभव मला काल येत होता. बरोबर. उत्तर आहे बरोबर. प्रश्न, साहजिकच तो अनुभव खूप वेळ टिकावा असे मला वाटत होते. तो दीर्घकाळ टिकावा असे मला वाटले, पण तो बदलला व निघून गेला. मग मात्र पुन्हा तो अनुभव यावा म्हणून प्रयत्नात होतो, पण तो पुन्हा आला नाही. उत्तर, बरोबर. प्रश्न, मग माझ्या लक्षात आले त्या अनुभवाच्या पाठीमागे धावताना
मग माझ्या लक्षात आले, त्या अनुभवाच्या पाठीमागे धावताना मी स्वतःला दुःखी बनवत होतो. उत्तर: बरोबर आहे. प्रश्न: मग माझ्या हेही लक्षात आले की एखाद्या विशिष्ट अनुभवाच्या पाठीमागे लागण्यासाठी आपण इथे आलेलो नाही. बरोबर आहे ना? उत्तर: बरोबर आहे. प्रश्न: मग मला जाणवले की आपण प्रत्येक अनुभवाचे तटस्थपणे निरीक्षण करणे शिकण्यासाठीच येथे आलो आहोत. बरोबर आहे ना? उत्तर: होय, अगदी बरोबर आहे. होय, बरोबर आहे. प्रश्न: मग ही साधना म्हणजे खरे तर मनाची समता विकसित करायला शिकणे, होय ना? उत्तर: अगदी बरोबर. या अध्यायानंतर एक कथा आहे, पाहण्यात मात्र केवळ पाहणे. कथेचं नाव आहे पाहण्यात मात्र केवळ पाहणे. पूर्वीच्या काळी, ज्याला सुपार कपट्टन म्हणत, सध्या मुंबई आहे तिच्या आसपास, तिथे घरादाराचा त्याग केलेला एक साधू पुरुष राहत असे. जे जे लोक त्यांच्याकडे जात ते सर्व त्यांचे भव्य व्यक्तित्व पाहून आदराने त्यांचे पूजन करीत. ते पूर्ण मुक्त अवस्थेला पोचलेले आहेत असा बऱ्याच जणांचा समज होता. आपली अशी ख्याती ऐकून त्यांनाही तसेच वाटू लागले. प्रामाणिक असल्यामुळे कोणीतरी त्यांच्या असे लक्षात आणून दिले की आपण अजून पूर्ण मुक्त झालेला नाहीत, तर नीटपणे तपासून बघता अजून अशुद्धतेची काही आवरणे आपल्या मनावर शिल्लक आहेत. नक्कीच जोपर्यंत सगळ्या अशुद्धतेचा संपूर्ण नाश होत नाही, तोपर्यंत आपली गणना संपूर्ण मुक्त अवस्था प्राप्त केलेल्या साधू संतात अहंतात होणार नाही, हे त्यांनी जाणले. म्हणूनच आपल्या दर्शनाला आलेल्या भक्तांना त्यांनी विचारले, आज जगात पूर्णत्वाला पोचलेला, संपूर्ण मुक्त अवस्था प्राप्त झालेला दुसरा कोणी संत नाही का? होय महाराज, आहे ना. त्यांनी सांगितले. ज्यांना बुद्ध म्हणून संबोधले जाते असे गौतम नावाचे संन्यासी आहेत. ते श्रावस्ती शहरात राहतात. त्यांची सम्यक संबुद्ध अशी ख्याती आहे. संपूर्ण मुक्त अवस्थेला नेईल असा साधनाविधी ते लोकांना शिकवतात. तर मग मला त्या महापुरुषाकडे गेलेच पाहिजे असे संन्याशाने ठरवले. आपण बुद्धाकडे जाऊन संपूर्ण मुक्ती मिळवण्याची साधना शिकलीच पाहिजे. तो मार्ग जाणून घेतला पाहिजे. अशा निश्चयाने ते मुंबईहून निघून मध्य भारत पार करून चालत चालत शेवटी श्रावस्तीला पोहोचले. हे गाव नवीन भारतातील उत्तर प्रदेशात आहे. श्रावस्तीला पोहोचल्यावर ताबडतोब त्यांनी भगवान बुद्धांचा आश्रम गाठला व ते कोठे भेटू शकतील याचा शोध सुरू केला. ते भिक्षाटनाला गेलेले आहेत असं एका भिक्षूने सांगितले. ते भिक्षेसाठी शहरात गेलेले आहेत. आपण प्रवासाहून दमून आलेला दिसता, जरा विश्रांती घ्या, थोड्या वेळाने ते परत येतीलच. नाही, मी थांबू शकत नाही, मला थांबवायला वेळच नाही. ते कोणत्या रस्त्याने गेलेले आहेत तो मला दाखवा, मी त्यांना तिकडेच भेटतो. हा आपला हट्टच असेल तर सांगतो, ते ज्या रस्त्यावर गेलेले आहेत आपण त्याचा शोध घेऊ शकता. थोडाही विलंब न करता त्या संन्याशाने चालण्यास सुरुवात केली व ते शहराच्या मध्यावर आले. तिथे त्यांना घरोघर भिक्षा मागणारा एक भिक्षू दिसला. त्यांच्या सभोवती अतिशय शांत व समतेचे वातावरण पाहून त्या संन्यासाला हेच भगवान बुद्ध असणार याची खात्री पटली. रस्त्यावरील एका वाटसरूला विचारून बघितले व त्यांचा अंदाज खरा ठरला. ते गौतम बुद्धच होते. त्या रस्त्यातच संन्याशाने भगवान बुद्धांना गाठले. त्यांना वाकून नमस्कार करून त्यांचे पाय धरले व विनवले, महाराज, मला असे समजले आहे की आपण पूर्ण मुक्त आहात. मुक्ती प्राप्त करून देण्याचा मार्गही शिकवता. कृपा करून मला हा साधनाविधी शिकवा, तो मार्ग दाखवा. भगवान बुद्ध म्हणाले, होय, मी तो विधी शिकवतो व मी आपणालाही तो विधी शिकवू शकेन, पण त्यासाठी ही जागा योग्य नाही. आपण विहारात जाऊन थांबा, मी थोड्या वेळात परत येतो व आपल्याला हा साधनाविधी शिकवतो. नाही महाराज, मी थांबू शकत नाही. काय, अर्धा तास देखील नाही? नाही महाराज, अर्धा ताससुद्धा नाही. कुणास ठाऊक, कदाचित तोपर्यंत मी मरेन देखील. कदाचित अर्ध्या तासात आपण देखील राहणार नाही. अर्ध्या तासात कदाचित माझा तुमच्यावर असलेला विश्वास देखील नाहीसा होईल व आपल्यापासून हा विधी शिकता येणार नाही. म्हणूनच महाराज, आता आणि हीच वेळ त्याच्यासाठी योग्य आहे. कृपया मला तो साधनाविधी शिकवाल ना? भगवान बुद्धांनी संन्याशाकडे बघितले व बोधिचित्ताने जाणले, होय, ह्या संन्याशाला खरेच फार थोडा अवधी शिल्लक आहे. काही मिनिटातच याचा देहांत होणार आहे. याला इथे व आत्ता धर्माची शिकवणूक दिली पाहिजे. पण धर्माची शिकवण अशी रस्त्याच्या मध्यभागी उभी राहून कशी देणार? ते फक्त थोडे शब्द बोलले, पण त्या शब्दांमध्ये धर्माचा
सारासार ओतलेला होता. तुमच्या बघण्याच्या क्रियेत केवळ बघणेच हवे. तुमच्या ऐकण्याखेरीज काहीच नसावे. तुमच्या वास घेण्यात, चव घेण्यात वा स्पर्शात देखील फक्त वास घेणे, चव घेणे आणि स्पर्श करणेच असावे. याखेरीज काहीच नसावे. तुमच्या जाणण्याखेरीज काहीच नसावे. सहा ज्ञानेंद्रियाच्या क्षेत्रात घडणाऱ्या स्पर्शाद्वारा होणाऱ्या अनुभवांचे मूल्यांकन करू नका. पूर्वग्रहावर आधारित आकलन नको. एकदा का संज्ञेने चांगले वाईट असे अनुभवाचे मूल्यांकन करायला सुरुवात केली की स्वतःच्या अंध प्रतिक्रियांमुळे आपल्या भोवतीचे सर्व जग आपल्याला विकृतच दिसते. सर्व प्रकारच्या पूर्वसंस्कारांच्या पगड्यातून जर मनाला मुक्त करावायचे असेल तर आपण पूर्वप्रतिक्रियांच्या आधारे होणारे मूल्यांकन थांबविण्यास शिकले पाहिजे व घटनांचे मूल्यांकन व प्रतिक्रिया न करता फक्त सजगता ठेवली पाहिजे. संन्यासाचे मन इतके शुद्ध होते की या थोड्याशा शब्दांचा उपदेशही त्याला पुरेसा ठरला. त्या रस्त्याच्या बाजूला बसून त्याने डोळे बंद करून आपले आतील सत्याचे, घडणाऱ्या बदलांचे मूल्यांकन विरहित, प्रतिक्रिया विरहित केवळ तटस्थ निरीक्षण सुरू केले आणि आपल्या आयुष्याच्या शेवटची काही मिनिटे राहिली असताना आपले अंतिम ध्येय व दुःखमुक्ती गाठले व ते अरहंत झाले. नमो बुद्धाय. जय भीम. Please like, share and subscribe to my YouTube channel. Thank you.